त्यानंतर सगळ्या आपल्या सहकार्यांना विनंती समोर बसेल तर समोर बसला तर सगळ्यांनी मागच्यांनाही दिसेल आणि थोडं सुविधेची सगळ्या आपल्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती तर आपण समोर बसून घेतलं त्यानंतर आपल्या दौंड तालुक्याचे PRP कवाडे साहेब गटाचे प्रमुख माननीय श्री सुमित सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. अमित सोनवणे. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचाराचा शुभारंभ होतोय. त्या शुभारंभाला उपस्थित त्या तालुक्याचे लाडके आमदार ॲडव्होकेट राहुलदादा पोल, दौंड नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया व सन्माननीय व्यासपीठ. दादांनी आम्हाला अगोदरच सांगितलंय की कोणावरती टीका करायची नाही आणि आपल्याला टीका करण्यामध्ये वेळ पण घालवायचा नाहीये. त्याच्यामुळं आपण फक्त दादांच्या पाठीमागे राहायचं. दादांनी विधानसभेला सांगितलं होतं की पुढची निवडणूक जी 29ची होईल त्या 29च्या निवडणुकीच्या पर्यंत आपलं दौंड कशा पद्धतीचं होतं हे तुम्ही बघत राहा. आम्ही प्रत्येक वेळेस कुठला पण मुलाखत असेल कुठला पण काही पण असेल आम्ही एवढंच सांगतोय की 2029 पर्यंत दादा या दौंड शहराचा काय कायापालट करणार आहेत ते आपण आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या या सगळ्या समोर बघतालच. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणावरती टीका करत बसण्यापेक्षा आपण आपल्या प्रभागामध्ये आपले उमेदवार कसे निवडून येते याच आपला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण या निवडणुकीला सामोरे जायचं. कारण की दादांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना घेऊन ही निवडणूक लढवते. दादांच्या पाठीमागे असं कुठला मोठा नेता किंवा काय नाहीये. आमच्यासारखे गोरगरीब लोक दीनदलित लोक घेऊन सोबत आपण हे निवडणुकीला सामील जाते. दादांचं काम तुम्ही पाहिलंच असेल की या दौंड शहरातच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण या नगरमुरीच्या साईडला म्हणजे आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला आपण एक बुद्धिविहार बनवतोय. ते पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं बुद्धिविहार आहे. 4-4.5 कोटी रुपयाच्या बुद्धिविहाराला दादांनी निधी आणलाय आणि एकदम आता प्रगतीपथावर ते काम चालू आहे. अशा पद्धतीचं एक काम आपल्या समाजामध्ये आपल्या एक मागासवर्गीय समाजाला एक बुद्धविहाराच्या माध्यमातून आपण दादांनी आपल्याला काम करत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये दादा आपल्याला अजून आपण निधीचा मी तर म्हणतो की आपल्याला मी एवढ्या 10-20 वर्षामध्ये आपल्याला जेवढा निधी नाही आला तेवढा दादांच्या माध्यमातून या दौंड शहराला निधी आलाय. आपण एक 10 वर्षाचे रस्ते बघतात आणि आताचे रस्ते बघतात की त्या रस्त्यामध्ये किती प्रमाणामध्ये सुधारणा झाली. एक रिक्षावाला म्हटला की बाबा आमची परिस्थिती अशी होती पहिली की 2 दिवसाला आम्हाला मेंटेनन्स निघायचा रिक्षाचा, पण आज प्रत्येक चौकामधले रस्ते किंवा अंतर्गत रस्ते हे सगळे बऱ्यापैकी दादांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेमसुखजी कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं तयार होत आहे. आणि आपण आपल्याला पहिल्यापासून नाव ठेवले की बारामती झकास आणि दौंड भकास. तर येणाऱ्या निवडणुकीला बघत तुम्ही म्हणजे 29 पर्यंत आपण हेच घोषवाक्य बदलू, दौंड झकास आणि बारामती भकास अशा पद्धतीचं आपल्याला दादांच्या मार्गदर्शनाखाली हे आपल्याला करून दाखवायचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाजूला ठेवा बाकीचे सगळे, पण प्रत्येक नगरसेवक बनवण्याच्या पाठीमागे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हात लागला पाहिजे. आणि आपल्या दादांची ताकद प्रेमसुखजी कटारिया यांची ताकद एक या नगरपालिकेमध्ये वाढवली पाहिजे. या ठिकाणी जास्त न बोलता मी येथेच थांबतो आणि माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला आपण या नगरसेवक बनवतालच ही माझी हीच माझी सगळ्यांना एक विनंती असेल. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.